नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथे अंडा बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी बघा एवढं साहित्य घेतलेलं आहे. तळलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना, केजपत्ता, टोमॅटो आणि इथे घेतलेले आहेत आपण अंडी. 7 अंडी आहेत. आणि इथे घेतलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास तांदूळ, गरम पाणी आणि बनवण्यासाठी पॅन म्हणजे भांडं. आता आपण सुरुवात करूया. आलं लसूणची पेस्ट पण केलेली आहे. आता आपण बिर्याणी बनवण्यासाठी घेऊया. थोडेसे खडे मसाले पण घेतलेले आहेत. मोठी इलायची, 2 लवंगा, 2 मिरी. आता आपण बनवण्यासाठी घेऊया. गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. पहिले आपण मिरच्या टाकून घेऊया. तेजपत्ता, मोठी लवंगा आणि लवंग आणि मिरी आणि दालचिनी. कारण थोडीच बनवायची आहे आपल्याला, म्हणून एवढं साहित्य घेतलेलं आहे. हे चांगलं परतून घेऊया आपण. आता टाकूया आपण आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो. कारण कांदा परतून घेतलेला आहे आपण, आणि आता टोमॅटो पहिले परतून घेऊया. चांगलं परतत आलेलं आहे. आता यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकून देऊया. कांदा टाकून देऊया आणि हळद टाकून देऊया. पुन्हा एकदा आपण असं मस्त परतून घेऊया. आता टाकूया आपण अंडी. अंडी पण आपण असं चांगलं हलवून घेऊया. 1 मिनिट. आता टाकूया आपण तांदूळ. तांदूळ धुवून घेतलेले आहेत. लगेचच आपण देऊ मीठ टाकून, आणि हे चांगलं आपण अलगद हलवून घेणार आहोत. आता टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर, आणि आपण उकळतं पाणी टाकून देणार आहोत, म्हणजे आपला भात अंडा बिर्याणी लवकर होईल. हलवून तर आपण चांगलं घेतलेलं आहे. गरम पाण्यामुळे आपला बिर्याणी भात लवकर होईल. आणि इथे टाकून देऊया 2-3 पुदिन्याचे पाने. आता आपण यावरती झाकण ठेवून देऊया. अशा प्रकारे बघूया, आपला मस्त झालेला आहे आपला भात. आपण सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपला अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. थंडीमध्ये अंडे खाणं खूप योग्य आहे, म्हणून मी आज अंडा बिर्याणी बनवलेली आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.